रट्ट्याला सुरुवात करूया. नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार गिरीशजी, एक तर तुमचं अभिनंदन. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे आरोपांचे बाण झेलत तुम्ही फक्त नाशिक नाही तर उत्तर महाराष्ट्रातल्या तीनही महापालिका त्याच्यामध्ये घवघवीत यश मिळवलं आणि भाजपला यश मिळवून दिलं एवढ्यापुरतं ते मर्यादित नाही. विरोधी पक्षांची जवळपास तिथलं सगळं आव्हान तुम्ही संपुष्टात केलं, मालेगाव जर सोडलात तर. पण या सगळ्यामध्ये म्हणजे दोन विषय खास करून नाशिकच्या बद्दल. एक तर तिथं अशा गणंगांना तुम्ही पक्षामध्ये घेतलं की ज्यांच्याबद्दल सगळ्या नाशिककरांचे खूप आक्षेप खूप काळापासून होते, ज्यात भाजपच्याही नेत्यांचे लोकांचे जे वर्षानुवर्ष ज्यांच्याबद्दल आक्षेप घेत होते अशा मंडळींना तुम्ही पक्षामध्ये प्रवेश देऊन पवित्र करून घेतलं. त्यांना तिकीटही दिलीत, प्रसंगी निष्ठावानांना तुम्ही सतरंजाच उचलायला ठेवलं. आणि दुसरा मुद्दा, तपोवनामध्ये तिथल्या वृक्षतोडीच्या निमित्तानं जे वादळ झालं होतं ते, हे दोन विषय महत्त्वाचे होते. पहिल्यांदा अर्थातच आपण हे जे सगळे असंख्य लोक असे ज्यांना तुम्ही पक्षामध्ये घेतलं, तिकीटं दिलीत, आता हे यश मिळाल्याचं बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटत नाही का की अरे कशाला आपण एवढे पॅनिक मोडमध्ये गेलो आणि या मंडळींना घेतलं, आपण जिंकलोच असतो? नाही, खरं म्हणजे अतिशय घवघवीत यश म्हणजे मी ऐतिहासिक असं म्हणेल मी याला. कारण देशामध्ये मी कुठे असं बघितलं नाही कुठल्याही राज्यामध्ये की 29 महापालिका झाल्या आणि त्यातल्या 25-26 ठिकाणी एकाच पक्षाला किंवा महायुतीला यश मिळालं. खरं म्हणजे माननीय मोदीजींवर लोकांचा असलेला विश्वास, देवेंद्रजींचं या ठिकाणचं नेतृत्व, त्यामुळे 29 पैकी जवळपास आज 24 ठिकाणी 23 ठिकाणी आमचे भाजपचे महापौर होतील परिस्थिती आहे. आणि महायुती जर म्हणून म्हटलं तर आम्ही जवळपास 26 ठिकाणी म्हणजे मोठा 3-4 ठिकाणी असं असेल की त्या ठिकाणी मालेगाव असेल, भिवंडी असेल किंवा परभणीमध्ये असेल, अशा 3-4च ठिकाणी, लातूर असेल, लातूर आम्ही जिंकलं असतं पण ॲक्सिडेंटली थोडंसं ॲक्सिडेंटलीच म्हणेल मी, ते काही त्यांच्या मनामध्ये नव्हतं रवींद्रजींच्या, पण बोललं गेलं आणि त्या ओघामध्ये आमची लातूर गेली. अन्यथा एवढं मोठं यश हे मला वाटतं पहिल्यांदा अनपेक्षित होतं आमच्यासाठी सुद्धा. आहे कारण म्हणजे असं वाटत नव्हतं की एवढं. पुणे चिंचवड तर फार साफच झालं, म्हणजे काही शिल्लकच ठेवलं नाही त्या ठिकाणी. आणि खरं देवेंद्रजींनी पण ही भाजपची जी स्ट्रॅटेजी आहे ना, म्हणजे असं घ्यायचं आणि असं करायचं, म्हणजे जे इकडचे दोन जोडीदार आहेत त्यांनाच आधी साफ करून टाकलं. नाही, जोडीदार साफ असं नाही, शेवटी राजकारण आहे. आता आमचाही पक्ष आहे, आपण बघतायत लोकांचा विश्वासही आमच्यावर आहे, आमच्या नेत्यांच्या नेतृत्वावर आहे, कर्तृत्वावर आहे, त्यामुळे शक्य आहे. नुसतं घेतलं आणि गेलं असं होत नाही. आपण नाशिकचा विषय केला, आम्ही काही फार लोकांना तिथे घेतलेलं नाही, एक लक्षात घ्या. मी सांगितलं की या निवडणुकीवर सुद्धा 80% लोक जुनेच आहेत. 20% लोक, फार झालं तर 20% लोक हे नवे असतील. घेतलं आम्ही, शाहूंना घेतलं, त्या ठिकाणी पांडेंना घेतलं, बडगुजरांना घेतलं, तिथे यतीन वाघांना घेतलं होतं, बागुलांना घेतलं होतं, घेतलं ना आम्ही त्यांना. पण बाकी जुने लोक आहेत ना 80%. आणि का घेतलं तर आम्ही बघितलं की परंपरागत आम्ही आता इतक्या निवडणुका बघतोय, मागच्या निवडणुकीमध्ये इतक्या अनुकूल परिस्थिती आम्ही तयार केली होती, पण त्या ठिकाणी शाहू खैरे जे आहेत त्यांचा जो भाग आहे, पांडे आहेत, यतीन वाघ आहेत, बागुलांचा वेगळा प्रभाग आहे, यांना आम्ही कधीही जिंकू शकलो नाही. खूप मतांनी ते पुढे जायचे. आम्हीकडे बडगुजरांचाही मतदारसंघ होता, तो सुद्धा जिंकण्याची सुराब शक्यता आम्हाला त्या ठिकाणी नव्हती. तुम्ही आता दिनकर अण्णाचं नाव घ्या, दिनकर अण्णा आमचेच होते, पक्षातच होते, पण मध्येच त्याला विधानसभेचं तिकीट पाहिजे होतं. तर तिकीट पाहिजे असल्यामुळे मग त्यांनी सांगितलं की नाही मला तिकीट पाहिजेच. मग त्यामुळे ते आम्ही देऊ शकत नव्हतो. सीमाताई आमच्या त्या ठिकाणी होत्या, जुन्या कार्यकर्त्या होत्या, त्यांचा परिवार आहे, त्याचं आपल्याला कल्पना आहे त्याच्याबद्दल, ते किती वर्षापासून सर्व आमच्याकडेच आहेत. आणि म्हणून त्यांना आम्ही ते टाळलं तिकीट देणं. आणि मग त्यांनी मनसेमध्ये जाणं पसंत, तिथून तिकीट घेतलं आणि ते पडले. पण यावेळेला आम्हाला माहीत होतं त्यांना जर नाही घेतलं तर त्यांचा प्रभाग आम्ही जिंकू शकत नाही. त्यांचं काम आहे त्यांच्या प्रभागामध्ये आहे, वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांनासुद्धा आम्ही पक्षात असे मला वाटतं 3 प्रभाग सोडले, 3 ते 4
तर मग मला तुम्ही सांगा आम्ही कोणाला आम्ही पण त्या लोकांना त्याच्यामध्ये- घेतलंय खरं आहे आणि आम्ही ते जिंकलो पण खरं म्हणजे तसं नाही, पाहिलं. पण हा जो भाग आहे म्हणजे याच्यावर खरं तर मोठी तात्विक चर्चा केली पाहिजे. हो पण मुद्दा त्यातला थोडक्यात जर बोलायचा तर असं की असे प्रभाग असू शकतात ना की जिथं तुमच्या विचारांचा प्रभाव तुम्हाला अजूनही नीट पोहोचवता आलेला नाही, तर असे कार्यकर्ते ज्यांची तुमच्या विचारांवर निष्ठा आहे असे तिथं तयार होतील. तेवढा पेशन्स का नाही की विचार सगळं खड्ड्यात गेलं, हा निवडून येतोय, तो काहीही लायकीचा असला तरी तो निवडून